पण त्यांचं उत्तर ऐकल्यावर असं वाटतं की सरकार भाजपचं आहे, उत्तर काँग्रेसचं आहे. खरं तर बैठकीचा वेळ तुम्ही दिला नाही. माझे मित्र आहात, तुम्ही सन्मित्र आहात, तुमची प्रगती व्हावी हीच इच्छा आहे. म्हणून तुमच्या हातून एवढीशी चूक होता कामा नये. देशाचे मंत्री महोदय शिवराज चव्हाण साहेबांशी बोललो या विषयावर. त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं कि महाराष्ट्र सरकार तो बहुत अच्छे लोगों की सरकार है, ऐसा बर्ताव क्यों कर रही है. या गंभीर विषयावर लक्षवेधी विचारण्याचं आमचं उद्दिष्ट काय अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, सन्माननीय जयकुमार गोरेजी अनुभवी मंत्री आहे, पण त्यांचं उत्तर ऐकल्यावर असं वाटतं की सरकार भाजपचं आहे, उत्तर काँग्रेसचं आहे. गाडीचं चेसिस भाजपचं आहे, इंजिन काँग्रेसचं आहे. अध्यक्ष महाराज, एकीकडे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी नारी से नारायणी तक म्हणताय. आपण महिलांच्या उन्नती प्रगतीसाठी माननीय मोदीजी अशा विविध योजना आणताय. आपण काय केलं, आणि मी तुम्हालाही पत्र दिले, तुमच्या पीएसलाही फोन केले की एक बैठकीचा वेळ द्या. खरं तर बैठकीचा वेळ तुम्ही दिला नाही. माझे मित्र आहात, तुम्ही सन्मित्र आहात, तुमची प्रगती व्हावी हीच इच्छा आहे. म्हणून तुमच्या हातून एवढीशी चूक होता कामा नये. आपण तिथं महिला आल्यात, तुम्ही काय म्हणालात की बचत गटाच्या महिला कोणी आल्या याची चौकशी केली पाहिजे. हे मंत्री महोदयाचं उत्तराचा भाग आहे. कामकाजातून काढा. अशी थट्टा कोणी करता कामा नये. त्या महिला गरीब आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरून गरिबी टपकते, आणि तुम्ही त्या गरीब महिला कुठून आल्या याची चौकशी करणार. अरे चौकशी करायची असेल तर जे आरोपी आहे, खुनी आहे, आतंकवादी आहे, दहशतवादी आहे, त्याची चौकशी करा. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. काल मी देशाचे मंत्री महोदय शिवराज चव्हाण साहेबांशी बोललो या विषयावर. त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं कि महाराष्ट्र सरकार तो बहुत अच्छे लोगों की सरकार है, ऐसा बर्ताव क्यों कर रही है. ते बाकी छोट्या मागण्या सोडा, जे आशा वर्कर 10 लाख रुपये द्या, प्रभाग संघ बांधा, बचत गटाचं हे करा, या मागण्या सोडा. महत्वाची मागणी काय याच्यामध्ये अध्यक्ष महाराज, आज 43,702 कोटी या स्वयंसहाय्यता समूहांना बँकेचं कर्ज दिलंय. उमेदच्या माध्यमातून ग्रामसंघ संख्या हा 33,946 आणि या संदर्भात काम करणाऱ्या ज्या 52,000 समुदाय संसाधन व्यक्ती आहे. प्रश्न असा आहे की ही एक सिस्टीम आहे, या इकोसिस्टीमला तोडू नये ही भावना आहे. मग काय करायचं अध्यक्ष महाराज, एवढंच करायचं आहे की शासन निर्णय संदर्भ क्रमांक 2 मधील पत्रात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार उमेद अभियानाचा कालावधी मार्च 2026 पर्यंत असल्यामुळे तोपर्यंतच या केडरचं मानधन अभियानामार्फत देण्यात येणार आहे. आणि नंतर काय तर प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून या संदर्भात प्रश्नचिन्ह सोडवण्याचा प्रयत्न कसा आहे की आमदारांचे पगार बंद करा आणि त्यांनी विधान भवनाच्या बाहेर फुटपाथवर वडापाव गावा आणि स्वतःचं मानधन स्वतःच कमवून स्वतःचा पगार करून घ्या, अशी नंतरची यांची सूचना आहे. म्हणजे उदाहरण म्हणजे आमदारांच्या बाबतीत नाही. त्यांनी मग पुढे असं सांगितलं की संसाधन व्यक्तीचे मानधन संबंधित समुदाय स्तरीय संस्था त्यांच्या स्व उत्पन्नातून अदा करेल, स्व उत्पन्नातून अदा करेल. माजी मंत्री महोदय, विस्तृत विषय आहे हा, काही लक्षवेधींनी संपणार नाही, मग याची जाणीव आहे. पण लक्षवेधी मांडताना फक्त एवढीच अपेक्षा आहे की सचिव महोदय आणि आपण, खरं सांगतो जयकुमारजी, जिंदगी बड़ी होनी चाहिए, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. उत्तर तुमचं हे त्यांना न्याय देणार असलं पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही लाखो कोटीचे रस्ते बांधाल आणि या ठिकाणी किती महिलांचा विषय आहे माहिती आहे, 64,24,000 64,24,000 महिलांचा आहे. आणि या महिलांच्या प्रश्नासाठी आपण जर या पद्धतीने उमेद बंद करतायत. म्हणून माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहे. एक, तुम्ही या संदर्भात बैठक लावणार का, इथं गावा, मुंबईला गावा. आणि दुसरी, मी देशाचे मंत्री महोदय आदरणीय शिवराज चौहान साहेबांशी कालच बोललो. ते म्हणाले ऐसा नहीं होना चाहिए. हम बिहार में तो जीविका बहन, उन्होंने हमको मदद की, जीविका बहन को हम याद करते हैं तो उमेद बहन को क्यों याद नहीं करेंगे. आणि म्हणून दुसरी बैठक शिवराज चौहान साहेबांकडे लावून याचा स्थायी हे 10 लाखाचं इन्शुरन्स द्यावं हे नंतर पाहू. आता फक्त एवढंच आहे की मार्च 26 मुदत संपताय, त्या मुदतीमध्ये यांचं भविष्य काय यावर एकदा चर्चा केली पाहिजे. आणि ही चर्चा केल्यानंतर
एक बैठक ही आपल्याला शिवराज चव्हाण साहेबांकडे माननीय मंत्री यांच्याकडे ही बैठक जाऊन हा विषय सुटू शकतो. कारण शिवराज चव्हाण साहेबांना मी रेकॉर्ड मध्ये आणतोय की शिवराज चव्हाण साहेब इतके सकारात्मक आहे. फक्त मला दुःख याचं होतं की सरकार आपलं आहे, दीनदुर्बल शोषित पीडित रंजगा गांधळ्यांसाठी काम करतं, पण उत्तर मात्र नाना पटोले साहेबांच्या काँग्रेसचं आहे. आणि म्हणून उत्तर तसं देऊ नका, तुम्ही उत्तर हे रंजगा गांधळ्यांसाठी द्या.